35 वर्षाचा करार रेल्वे प्रशासन आणि मंदिर समितीचा झालेला आहे, जेणेकरून त्यांनी शौचालय उपलब्ध करून दिली पाहिजेत। की 22,06,000 रुपये मागच्या 6 वर्षातले हे वाया गेले, ज्यांना आज तक शौचालय उपलब्ध झालं नाही, याच्याशी कोणाचंच काही जबाबदारी नाहीये। मंदिर समितीकडनं रेल्वे प्रशासनाची जागा भाडे तत्वावरती घेतली, कशासाठी तर वारकऱ्यांना, वैष्णवजनांना, भक्तांना सुविधा मिळाव्यात, शौचालय बांधली जावीत, अस्वच्छता होऊ नये। तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 21 मार्च 2017ला हा 35 वर्षाचा करार रेल्वे प्रशासन आणि मंदिर समितीचा झालेला आहे आणि त्यामध्ये 35 वर्षासाठी मंदिर समितीकडनं 1,54,46,000 रुपये या रेल्वे प्रशासनाला भाडे तत्वापोटी द्यायचे, जेणेकरून त्यांनी शौचालय उपलब्ध करून दिली पाहिजेत। प्रत्येक वर्षाला 4,41,375 रुपये दिले गेले 2017 पासून 2023 पर्यंत, परंतु आज तागायत एकही शौचालय मंदिर समितीला रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध झालं नाही। याचा दुसरा अर्थ असा निघतो की 22,06,000 रुपये मागच्या 6 वर्षातले हे वाया गेले, पाण्यात गेले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय, ज्यांना आज तक शौचालय उपलब्ध झालं नाही, याच्याशी कोणाचंच काही जबाबदारी नाहीये का? या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीतून हा पैसा वसूल केला पाहिजे, तो देखील व्याजासहित। वारकरी येतात, वारकऱ्यांना प्रसाधनगृह असावं म्हणून 2017 मध्ये रेल्वेची जमीन भाड्याने घेण्यात आली। 5 वर्ष झाली, अद्याप त्यावरती प्रसाधनगृह बांधण्यात आलं नाही। याविषयी आपण नेमकं काय सांगाल? आपण माझ्या मताने आपण बिल्डिंग बघितलेली दिसत नाही आहे, ती बिल्डिंग पण उभारलेली आहे। ही जी माहिती आहे अपुरी दिसते, ती ज्यांनी सांगितली आपल्याला त्यांनी आपण जाऊन बघू शकता। प्रांत ऑफिस म्हणून आपल्या SDO ऑफिस, त्याच्या पुढे इमारत झालेली आहे, अंतिम टप्प्यात काम आहे त्यांचं। ऑडिटरनी स्पष्ट दिलंय की अद्याप त्यावरती प्रसाधनगृह बांधलेलं नाही आहे, तुम्ही ते मान्य सुद्धा केलंय। ऑडिटरच्या रिपोर्ट नंतर बांधकाम करण्यात आलंय आणि आता अंतिम टप्प्यात आहे। 5 वर्षात का बांधकाम झालं नाही? वाद होता तिथं त्या जागेचा, रेल्वेचा आणि ती 2 डॉक्टर आहेत तिथल्या समोरच्यांचा, त्याच्यामुळे तिथं रखडलेला विषय आहे। लेखापरीक्षण अहवालातील अनागोंदी कारभार प्रथम दैनिक सनातन प्रभातमधून उघड करण्यात आला आणि ह्या वृत्ताची दखल सर्व प्रसिद्धी माध्यमांनी घेतली। या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने गेल्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या संदर्भात पंढरपूरचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी चौकशीचा आदेश दिला आहे।